क्वार्टर फायनल. ओ पहिलाच चेंडू व्हाईटने केलाय सुरुवात. पहिला चेंडू या षटकातला सिंगल आलाय. एक चेंडू 2 धावा. पहिला व्हाईट, दुसरा सिंगल. एक चेंडू 2 धावा. अरुण दुसरा चेंडू घेऊन तयार. साहिल स्ट्राईकवर आता आलाय. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन. पहिला पुश सिंगल. सिंगल पूर्ण. 2 मध्ये 3. तिसरा चेंडू घेऊन तयार अरविंद. योगेश समोर स्ट्राईकवर. हो 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 हो, सुरेख चेंडू समजलं का नाही काय. आणि गडी बाद योगेशच्या रूपात. थँक्यू डी. नवीन बॅट्समॅन आलाय आता ऋषी. 3 चेंडूमध्ये 1 विकेट आलाय. आता अरविंदनी कमबॅक केला आपल्या संघासाठी. नवीन बॅट्समॅन ऋषी काय करतो आपल्या संघासाठी बघूया. चौथा चेंडू घेऊन तयार अरविंद. सिंगल, चांगला सिंगल काढलाय. सिंगल आतापर्यंत एका चौकार पण नाही आला या 4 चेंडूमध्ये. 1 विकेट आलाय पण. पाच बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 5-1 गडी बाद. चांगलीशी सुरुवात हितांश बाप्पा मोर्याची. चांगला चेंडूने ढकलून 1 धाव काढताना आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 6-1 गडी बाद 6. चांगली अशी सुरुवात आहे हितांश बाप्पा मोर्याची. पहिला बॉल अतिरिक्त टाकून सुद्धा नंतर मोठा गडी बाद करून या मॅचमध्ये आलेले आहेत. पुढचं षटक घेऊन आलाय तो बॉलर दुर्वेश. पहिल्या दिवशीचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेणारा असा हा खेळाडू दुर्वेश. सामना करतील ते ऋषी. बघूया. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 6. चांगली सुरुवात दोन्ही टीमसाठी म्हणता येईल कारण की 6 रन सुद्धा झालेत आणि 1 विकेट सुद्धा गेलाय. आणि हा शॉट आणि हा 4 सुंदर असा शॉट. 1 टप्पा 4 शॉर्ट बॉल टाकलेला आणि हा पूलचा चांगला फटका ऋषीच्या फळीतून आलेला आहे. ओके ठीक. आणि हा सुंदर ढकलून 1 रन काढलेला आहे. गेमला चालवताना ऋषी तिसरा चेंडू घेऊन साहिलने ढकलून 1 रन काढताना सामना आता स्ट्राईकवर येतील ऋषी. चांगलाच स्टार्ट दिला आहे ऋषी याने आपल्या संघासाठी. 4 बॉलवर 7 धावावर खेळताना आणि गेम घेऊन खेळताना अख्या टीमला ऋषी. आणि हा अतिरिक्त उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललाय ती ऋषीची. आणि स्कोर झालाय तो 13 रन. आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण परंतु 1 रन काय थांबवता आला नाही. आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 14. आणि चांगला शॉट परंतु चांगलीच फिल्डिंग आणि तेवढंच चांगलं कलेक्शन आणि हा रन आउट. साहिल हा बाद होईल रनआउटच्या रूपात. आणि नवीन बॅट्समन येतील तो
थँक्यू डीजे. बॅट्समन येते तो साहिल. सुंदर असा ढकलून एक धाव काढलेला तो साहिल आणि आता सामना करतील ऋषी. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय, माफ करा, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 15. चांगली अशी सुरुवात स्वरूप 11ची. आणि पहिला बॉल डॉट. स्ट्राईकवर असतील ते ऋषी. ढकलून एक धाव काढताना आता सामना करतील साहिल. षटकाचा तिसरा चेंडू जतीन यांचा. सामना करतील साहिल. बघूया साहिल आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि हा ढकलून एक रन काढलेला आहे. आणि चौथा चेंडू घेऊन येतील जतीन. सामना करतील ऋषी. आणि हा फुलटॉस आणि हा खणखणीत चौका. एकदम तेज तरात जाताना बॅटमधून उत्कृष्ट चौका. चार बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 21. चांगली अशी सुरुवात स्वरूप 11ची आणि ऋषी याची. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना ऋषी. पुन्हा एकदा फुलटॉस आणि हा झेल बाद. आणि हा आणि मोठा धक्का लागताना स्वरूप 11ला ऋषी हा बाद. आणि पुढचा फलंदाज येईल तो. स्कोर झालाय तो 21. 2 ओव्हर 5 बॉल 21. पुढचा फलंदाज येईल तो रोहन. शेवटचा चेंडू आणि हा सिंगल. ढकलून सिंगल काढलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 22. स्कोर झालाय 22. शेवटचा षटक घेऊन येईल तो नंदू. आणि त्याचा सामना करतील तो रोहन. संघाचा स्कोर झालाय 22. चांगली अशी सुरुवात. इथून जर 8-10 रन आले यावरला. आणि हा वाईड अतिरिक्त चेंडू. आणि जर यावरमध्ये 8-10 रन आले तर सन्मानजनक स्कोरवर पोचतील ते स्वरूप 11 फायटिंग स्कोरवर. आणि हा ढकलून एक रन काढलेला आहे. 3 ओव्हर आणि 1 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 24. बघूया आता नंदू बघू कशी गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकवर असेल तो साहिल. आणि ढकलून पुन्हा एकदा 1 रन काढलेला आहे. सध्या तर बॅटला लावून 1 रन काढताना आणि स्कोरला पुढे ढकलताना दोन्ही बॅट्समन. पाहूया
मला नाही माहिती. विशालदा कोणाची मॅच आहे पुढची? अच्छा, काल क्वालिफाय झाला. तिसरा चेंडू घेऊन नॅमा आणि किंजल. आणि अरे बॉलर जवळ संधी होती रनआउट घ्यायची, पण गचाड हातात चेंडू आलाच नाही आणि हा एक धाव पूर्ण. आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 26. आणि पुढची मॅच असेल ती किंजल 11 आणि नॅमा बॉईज. कर्णधाराने इनिंग ब्रेकमध्ये टॉस करून घ्यायचा आहे. आणि पुढचा चेंडू घेऊन चांगला शॉट, चांगला शॉट. 4 धावा. आणि ते आता साहिल आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी करताना 3 ओव्हर 30 रन. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. बघूया साहिल काय करतील आपल्या संघासाठी. चांगलासा शॉट मारलेला तो साहिल याने. महत्वाची चौका आलेली आणि आत्ता 30 रन फलकावर लागलेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी. आणि हा वाईड अतिरिक्त खूपच बाहेर चेंडू नंदू यांचा. नंदूचं षटक हे महागडं असं ठरत आहे. 4 बॉलमध्ये 9 रन दिलेले आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत. बघू साहिल आपल्या संघासाठी काय करतील. उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे ती स्वरूपी लेन या संघाची. 5वा बॉल घेऊन तयार आणि हा झेल सुटून 4 धावा. थोडं चांगल्या क्षेत्ररक्षणची अपेक्षा होती बॉलर याला, पण काय तो झेल हातात आला नाही आणि सीमारेषे पार चौकार. स्कोर झाला 35. शेवटचा चेंडू बाकी. आणि 35 ही खूपच उत्कृष्ट अशी धावसंख्या फलकावर लागलेली. अजून एक चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकाचा आणि सामना करतील साहिल, ज्याने 2 चौका लागून खेळत आहे आणि ढकलून 1 रन काढलेला आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी झाली आहे ती साहिल यांची. आणि स्वरूपी यांचा स्कोर झाला 36. 37 धावाचं आव्हान असेल ते हितांश बाप्पा मोर्या या संघाला. खाली झाली ना सेकंड डीजे. आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात होताना गोलंदाजी मार्कवर ऋषी. सामना करतील सिंक्लेअर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर मयूर. बघूया 37 धावाचं आव्हान कसं पार पडतील हितांश बाप्पा मोर्या हा संघ. नक्कीच हा संघ जर या स्कोरपर्यंत मजल मारायची असेल तर मयूरची खेळी अत्यंत महत्त्वाची असेल. ज्याने पहिल्या दिवशी 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तर मयूर आपल्या फलंदाजीच्या जोरावर. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट असा खेळून 1 रन काढलेला आहे तो मयूर याने. आणि आता सामना करतील मयूर. बघूया आपल्या संघासाठी काय करतील मयूर. गोलंदाजी मार्कवर असेल ते ऋषी. मयूर उत्कृष्ट असा फलंदाज आहे ज्याने पहिल्या दिवशी अख्ख्या
टीममध्ये बॅटिंगच्या जोरा आपल्या टीमला क्वालिफाय करून दिलं होतं. मोठं आव्हान सुद्धा पार पाडलेलं मयूर याने. पहिला चेंडू अतिरिक्त मयूर याला. आणि ढकलून एक रन काढलेला आहे. दोन बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 3. आणि उत्कृष्ट असा शॉट आणि तेवढं चांगलं काय सिलेक्शन झालं नाही. आणि 4 धावा. चांगला शॉट सिंकलेच्या फळीतून येताना. आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 7. बघूया चौथा चेंडू घेऊन येतील ऋषी. सामना करतील सिंक्लेअर. उत्कृष्ट असा 4. चार बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 8. उत्कृष्ट अशा शॉट मयूरचा आणि तेवढीच चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण झालं आहे ते. पाच बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 9 रन. आणि झेल सुटलेला आहे. नक्कीच नक्कीच थोडस गचाड. किंजल 11 आणि न्यामा बॉयज कृपया आपला कर्णधार लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. पुढची आपली मॅच आहे 9. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 9. अजूनही 18 बॉलमध्ये 28 धावाची गरज असेल ती हितांश बाप्पा मोर्या या संघाला. चांगली अशी सुरुवात झालेली आहे ती हितांश बाप्पा मोर्या संघाची. सिंक्लेअरने चांगली एक चौकार घेऊन स्कोर बनवलेला आहे. दुसरं चेंडू षटक घेऊन येतील तर दया. पहिल्या दिवशी हा शेवटचा षटक हाताळायचा, पण आज बघूया दुसऱ्या षटकामध्ये आणलेला आहे दयाला. मॅन ऑफ द मॅच विरुद्ध मॅन ऑफ द मॅचची ही लढत असेल. बघूया मयूर काय करतील दयासमोर. उत्कृष्ट अशी फलंदाजी मयूरने केली होती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी दयासुद्धा केली होती पहिल्या दिवशी. आणि हा चांगला शॉट, परंतु मोठा गडी मोठा हादरा लागला आहे तो हितांश बाप्पा मोर्या संघाला. आणि डीजे दुसरा बॉल घेऊन तयार होतील दया. सामना करतील सिंक्लेअर. बघूया काय करतील. आणि हा शॉर्ट चेंडू आणि हा 4 धावा. उत्कृष्ट असा शॉट खेळलाय तो दया. सिंक्लेअर आणि दयाच्या विरुद्ध दणदणीत चौका. पुढचा चेंडू घेऊन तयार होतील ते दया. सामना करतील सिंक्लेअर. स्कोर झालाय तो 13 रन 1 ओव्हर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. आणि हा चांगला पुन्हा एकदा सिंक्लेअरच्या फळीतून उत्कृष्ट असा चौकार. 17 आणि ते 15 बॉलमध्ये 20 धावाची आवश्यकता असेल ती बाप्पा मोर्या या संघाला. बघूया
उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे ती सिंक्लेअरची. सिंक्लेअरच्या फैतून अजून 3 खणखणीत चौका आलेल्या आहेत आणि हा पुन्हा एकदा ढकलून एक रन काढलेला आहे. चांगलं बॅटिंग इक्वेशन, चांगलं कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळत आहे तो सिंक्लेअर. जिथे चौकाचं बॉल आहे तिथे चौका मारत आणि जिथे बॉल 1 रनचा आहे तिथे 1 रन काढून समाधानी होत आहे. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार दया, सामना करतील ब्राझील आणि हा वाईड अतिरिक्त चेंडू. इथं थोडं चांगली गोलंदाजी करायला लागेल ती दयाला, कारण की इक्वेशन 14 मध्ये 18ची आहे आणि हा ढकलून 1 रन काढलेला आहे तो. बघूया आता शेवटचा चेंडू घेऊन तयार होतील ते दया. महागडं षटक चालू आहे ते दयाचं. 5 बॉलमध्ये 11 रन दिलेले आहे आणि तेवढीच चांगली फलंदाजी चालू आहे ती सिंक्लेअरची. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करतील. आणि हा ढकलून 1 रन काढलेला सिंक्लेअर याने. उत्कृष्ट अशी बॅटिंग. एकवीस रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 21. उत्कृष्ट अशी पुढचं षटक घेऊन येतील ते योगेश. हा सुद्धा कालचा एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. बघूया समोर असतील ते सिंक्लेअर. उत्कृष्ट अशी फलंदाजी या मॅचमध्ये सिंक्लेअर करत आहेत आपल्या संघासाठी. बघूया आता 12 चेंडूमध्ये 16चं इक्वेशन आहे, काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू घेऊन तयार आणि हा षटकार. थँक्यू डीजे. आणि आता फलंदाजी मार्कवर आलाय तो दुर्वेश. ह्याने सुद्धा अप्रतिम खेळ केलेली पहिल्या दिवशी आपल्या संघासाठी. बघूया आता काय करतात. 2 ओव्हर 1 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 21. 11 मध्ये 16 धावाचं आव्हान असेल ते हितांश बाप्पा मोरिया संघाला. आणि किंजल 11. उत्कृष्ट थोडंसं गचाट सेटरेक्शन आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला भेटताना 4 धावा. चांगला शॉट. थँक्यू डीजे. आणि किंजल 11 विरुद्ध नॅमा बॉईज. आपला कर्णधार लगेच कमेंट्री बॉक्समध्ये यावा, आम्ही टॉस करून घ्या. नॅमा बॉईज. स्कोर झालाय तो 26 रन. आणि ढकलून 1 रन काढलेला आहे आणि आता 8 बॉलमध्ये 10ची आवश्यकता असेल ती हितांश बाप्पा मोरे या संघाला. ओके. आणि पुन्हा एकदा ढकलून 1 रन काढताना आणि इथे किंजल 11ने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि मोठा गडी बाद. ब्राझील हा परत जाताना
आणि शेवटचं षटक घेऊन येतील ते बॉलर यश. 9 धावाची आवश्यकता असेल. 9 धावा. 9 6 बॉलमध्ये 9 धावाची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर यश आणि सामना करतील दुर्वेश. बघूया यश काय करतील, आपल्या संघासाठी विजय प्राप्त करतील का हितांश बाप्पा मोर्या हे रन चेस करून टाकतील. पहिला चेंडू नक्कीच नो नो, पंचांचा निर्णय नोचा आलेला आहे. नो बॉल. आणि फिल्डिंग टीमने घेतला ना, रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग टीमने नो बॉल साठी. आणि आमचे तिसरे पंच बघतील. आणि तिसरा पंचाचा निर्णय आलाय नो चेंडू. आणि फिल्डिंग टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. आणि आता 6 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता असेल ती हितांश बाप्पा मोर्या या संघाला. आणि सामना करतील दुर्वेश. उत्कृष्ट अशी चौकार एक मारली होती दुर्वेश याने. बघूया आता 6 चेंडूमध्ये 8 काय करतील. चांगला शॉट आणि गचाड असं क्षेत्ररक्षण. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि आता पुढचा चेंडू घेऊन येतील यश. सामना करतील दुर्वेश. 5 बॉलमध्ये 4ची आवश्यकता असेल ती बाप्पा मोर्या या संघाला. आणि हा ढकलून 1 रन घेताना. आणि आता 4 बॉलमध्ये 3ची आवश्यकता असेल ते हितांश बाप्पा मोर्या या संघाला. आणि आता गोलंदाजी मार्कवर यश आणि सामना सुद्धा करतील ते यश. बघूया कोणत्या यशला इथे यश प्राप्त होते. 4 बॉलमध्ये 3ची आवश्यकता असेल. बघूया कोणता यश नक्की आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल. आणि हा 1 रन ढकलून 1 रन घेतलेला आहे. तीन बॉल 2 रन. गोलंदाजी मार्कवर यश. सामना करतील दुर्वेश. आणि हा रन आउट. पंचांचा बोट आकाशाकडे आणि मोठा हादरा लागताना दुर्वेश हा फलंदाज परत जाताना आणि नवीन फलंदाज येतोय तो सत्यम. बघूया काय करतील सत्यम आपल्या संघासाठी. 2 बॉल 2ची आवश्यकता. यश विरुद्ध यश. बघूया कोणता यश आपल्या संघासाठी यश प्राप्त करून देतो. 2 चेंडू 2 कंपल्सरी चेस असेल. म्हणजे इथून दोन्ही धावा बनवायचा अनिवार्य असेल ते हितांश बाप्पा या संघाला. आणि इथे रनआउटची संधी, नक्कीच रनआउटची संधी होती. आणि इथे 1 बॉल 1. बघूया कोण प्रेशरला चांगला सांभाळून घेतो आपल्या टीमसाठी. बघूया आता प्रेशरमध्ये कोणता प्लेअर आपल्या टीमसाठी निखरून जातो आणि कोणता प्लेअर बिखरून जातो. आणि 1 चेंडू 1. बघूया काय होतं या चेंडूवर. 1 चेंडू 1 वर.
एक चेंडू एक धावा. दोन्ही संघावर दडपण असेल. बघूया कोण आपल्या प्रेशरला चांगला हँडल करून एक रन डिफेन्स करतो किंवा एक रन चेस करतो. एक चेंडू एक धावा. मोठा मोठा फाईन. बघूया ही मॅच जिंकून कोण टॉप 9 मध्ये संघाला मजर मारते. आणि उत्कृष्ट आणि स्वरूप 11 हा सामना जिंकला आहे. कोणती रे खुशी का काय नाव काय किंजल ना. किंजल 11 आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्यावे. किंजल 11 आणि नॅमा बॉयज याने आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवावे. किंजल 11 आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित आणि नॅमा बॉयज आपले बॅट्समन पाठवावे. दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू आपल्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा.